नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॉल टीचरमध्ये. तर कालचा व्हिडिओ काही कारणास्तव जो अपलोड करायला प्रॉब्लेम येत असल्यामुळे अर्धा व्हिडिओ अपलोड केलेला होता पार्ट 1. आणि त्याच्यामध्ये आपण जे इन्फॉर्मेशन बघितली होती मेकॅनिकल टेक्नॉलॉजीची डिटेल इन्फॉर्मेशन बघितली होती. ज्यांना डिटेल इन्फॉर्मेशनची आवश्यकता आहे त्यांनी हा व्हिडिओ बघावा, ज्यांना नसेल त्यांनी बघू नका. ठीक आहे. परत सांगायचं एकदा असे की ज्यांना फक्त कट ऑफ बघायचे असेल त्यांनी फक्त याच्यातला कट ऑफ बघावा. बाकीच्यांना जर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीत किती जागा आहे ह्या माहीत असेल तर तुम्ही डिटेल व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. ठीक आहे. इन्स्ट्रक्टर प्रिव्होकेशनल कोर्सेस इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी मुंबई विभागाच्या जागा मी सांगत आहे. याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं. ॲक्च्युली तो पूर्ण व्हिडिओ बनवलेला होता, परंतु अपलोडिंगच्या प्रॉब्लेममुळे त्याला कट केल्यामुळे दुसरा व्हिडिओ टाकावा लागत आहे. ठीक आहे. तर असा हा प्रॉब्लेम होता मित्रांनो. तर भरपूर लोकांच्या कमेंटसुद्धा आलेल्या होत्या की सर याच्यामध्ये कट ऑफ नाही. मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओ लंबा होणार आहे आणि ज्यांना डिटेल इन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता मागच्या व्हिडिओमधला मेकॅनिकल टेक्नॉलॉजी झाला. आता आपल्याला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे ते बघून घ्यायचं आहे. तर त्याला स्टार्ट करूया. महिलांकरता एक जागा आहे, खेळाडूंकरता एक जागा आहे, माजी सैनिकांकरता एक जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता नाही आहे. तर सर्वसाधारणकरता एक जागा आहे. एकूण 4 जागा SC कॅटेगरीच्या मुंबई विभागातून इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या आहे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीमध्ये टोटल ज्या जागा दिलेल्या आहेत तुम्हाला इथे दिसत असेल 2 जागा एकूण दिलेल्या आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 1 आणि महिलांमध्ये 1 आहे. ठीक आहे. ह्या मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये हा चॅप्टर घेतलेला होता आपण, तरी परत एकदा म्हणजे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा एका व्हिडिओमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. तर महिलांकरता बघू शकता VGAमधून 1 जागा आहे आणि एकमेव जागा आहे ते VGAमध्ये महिलांमधून भरली जाणार आहे. नंतर एक जागा आहे NTB करता, तीसुद्धा सर्वसाधारण गटातून भरली जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. व्हिडिओ जास्त लांब न करता फास्ट निपटवण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे. याच्यानंतर पुढचे आहे NTC कॅटेगरी मित्रांनो. NTC कॅटेगरीमध्ये बघू शकता महिलांकरता 1 जागा आहे आणि टोटल ज्या जागा आहे ते सुद्धा 1च जागा आहे. याच्यानंतर NTD करता याच्यामध्ये जागा नाही मुंबई विभागामध्ये. नंतर SBC करता 1 जागा आहे आणि ती सर्वसाधारण गटातून आहे. याच्यानंतर OBC करता जी जागा दिलेली आहे तर OBCमध्ये बघू शकता महिलांकरता 1, खेळाडूकरता 1, माजी सैनिकांकरता 1, प्रकल्पग्रस्ताकरता 1 आणि अंशकालीन पदवीधारकाकरता 1 आणि सर्वसाधारण उमेदवारकरता 1, अशा टोटल 6 जागा OBC गटातून मुंबई विभागातून भरायच्या आहे. ठीक आहे. नंतर मुंबई विभागाचा जर विचार केला तर EWS कॅटेगरीचा, तर EWS कॅटेगरी टोटल 3 जागा भरायच्या. त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये 1, प्रकल्पग्रस्तामध्ये 1 आणि महिलांमध्ये 1, अशा टोटल 3 जागा भरायच्या आहे. नंतर आहे मित्रांनो ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीमध्ये बघू शकता महिलांकरता 3 जागा, माजी सैनिकांकरता 2 जागा, भूकंपग्रस्ताकरता 1, अंशकालीन पदवीधारकांकरता 2 जागा, सर्वसाधारणकरता 3, अशा एकूण 11 जागा भरायच्या. टोटल ऑल कॅटेगरीचा जर विचार केला आपण मुंबई विभागात तर महिलांकरता 9 जागा आहे, खेळाडूंकरता 2 जागा आहे, माजी सैनिकांकरता 4 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता 2 जागा आहे, भूकंपग्रस्ताकरता 1 जागा आहे आणि अंशकालीन पदवीधारकांकरता 3 जागा आहे. सर्वसाधारण विचार केला तर 9 जागा आहे. एकूण 30 जागा मुंबई विभागातून इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीसाठी भरायच्या आहे. ठीक आहे. हे क्लिअर झालं. आता पुढचा बघूया मित्रांनो. पुढचं डिव्हिजन जे राहणार आहे ते पुणे डिव्हिजन राहणार आहे. डिव्हिजनमध्ये मित्रांनो फक्त EWS कॅटेगरी करता 2 आणि ओपन करता 1, अशा टोटल 3 जागा आहे. तुम्ही बघू शकता. बाकी कोणत्याही कॅटेगरीला पुणे विभागात जागा दिलेल्या नाही आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं जे डिव्हिजन राहणार आहे मित्रांनो ते बघूया. मित्रांनो नाशिक विभाग. तर नाशिक विभागामध्ये तुम्ही बघू शकता महिलांकरता 2 जागा आहे, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता 1 जागा आहे, सर्वसाधारण उमेदवारकरता 2 जागा आहे, अशा टोटल 6 जागा याच्यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. याच्यानंतर ST कॅटेगरीकरता नाशिक विभागातून महिलांकरता 1 जागा आहे, माजी सैनिकांकरता 1 जागा आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा आहे, सर्वसाधारणकरता 1 जागा आहे. एकूण जागाचा विचार केला तर 4 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. नंतर नाशिक विभागातूनच VGA करता कॅटेगरीमधून ज्या भरायच्या आहे त्या महिलांकरता 1 जागा भरायच्या आहे आणि सर्वसाधारणकरता 1 जागा, अशा टोटल 2 जागा भरायच्या आहे. नंतर जर विचार केला आपण NTB कॅटेगरीचा तर NTB कॅटेगरीला 1ही जागा नाशिक विभागातून नाही आहे. ठीक आहे. नंतर NTCमध्ये 2 जागा भरायच्या मित्रांनो, महिलांमधून 1 भरायची आणि सर्वसाधारण गटातून 1, अशा टोटल 2 जागा भरायच्या आहे. नंतर NTD कॅटेगरीकरता जे आहे टोटल बघू शकता तुम्ही 1ही जागा NTD कॅटेगरीला नाशिक विभागातून नाही आहे. नंतर SBC कॅटेगरीला 2 जागा दिलेल्या आहे, महिलांकरता 1 जागा आहे आणि सर्वसाधारणकरता 1 जागा नाशिक विभागातून भरायची आहे. नंतर आहे OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरीमध्ये महिला
महिलांकरता 2 जागा, खेळाडूंकरता 1 जागा, माजी सैनिकांकरता 1 जागा, भूकंपग्रस्ताकरता 1, अंशकालीन पदवीधारकांकरता 1, सर्वसाधारण उमेदवारांकरता 2 जागा, अशा टोटल 8 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. नंतर जर EWS कॅटेगरी, तर EWS कॅटेगरीला महिलांमधून 2, माजी सैनिकांमधून 1 आणि सर्वसाधारण 2, अशा टोटल 5 जागा EWS कॅटेगरीच्या भरायच्या आहे. याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो, तर महिलांकरता 3 जागा, खेळाडूंकरता 1 जागा, माजी सैनिकांकरता 2 जागा, प्रकल्पग्रस्ताकरता 1 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 1 जागा, सर्वसाधारण उमेदवारांकरता 4 जागा, एकूण जागेचा विचार केला तर 12 जागा भरायच्या. ठीक आहे. पूर्ण विचार केला नाशिक विभागाचा, तर पूर्ण कॅटेगरीचा महिलांकरता 13 जागा, खेळाडूकरता 2 जागा, माजी सैनिकांकरता 6 जागा, प्रकल्पग्रस्तांकरता 2 जागा, भूकंपग्रस्ताकरता 1 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 3 जागा, सर्वसाधारणकरता 14 आणि एकूण 41 जागा मित्रांनो भरायच्या आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो औरंगाबाद विभाग SC कॅटेगरी टेक्निकल इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, तर याच्यामध्ये महिलांकरता 1 जागा आहे, खेळाडूंकरता SC कॅटेगरीचा सांगत आहे, महिलांकरता 1 जागा, माजी सैनिक 1 जागा आणि सर्वसाधारण 2 जागा, अशा 4 जागा भरायच्या मित्रांनो. याच्यानंतर ST कॅटेगरीला बघा 2 जागा भरायच्या आहे, 2 जागा, 1 माजी सैनिक आणि 1 सर्वसाधारण भरायचे. नंतर आहे विजय कॅटेगरीमध्ये बघू शकता तुम्ही, एकही जागा विजय कॅटेगरीला औरंगाबाद विभागात नाही आहे. नंतर NTBला 1 जागा आहे, ती म्हणजे महिलांमधून आहे, बाकी कोणत्याही कॅटेगरीला जागा नाही आहे. नंतर NTCसाठी बघू शकता तुम्ही, तर याच्यामध्ये NTCला जागा दिलेली नाही. याच्यानंतर NTDमध्ये बघू शकता मित्रांनो, तर NTDमध्ये सर्वसाधारण उमेदवाराकरता 1 जागा दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल एकूण 1 जागा भरायच्या. नंतर SBC कॅटेगरीमध्ये SBC कॅटेगरीला सुद्धा याच्यामध्ये जागा दिलेली नाही. OBC कॅटेगरीला बघू शकता, महिलांकरता 2, माजी सैनिकांकरता 1 आणि सर्वसाधारणकरता 3, अशा टोटल 6 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. नंतर महिलांकरता जे आहे EWS कॅटेगरीतून 1 जागा आणि अंशकालीन पदवीधारक 1 जागा, सर्वसाधारण 1 जागा, अशा टोटल 3 जागा भरायच्या आहे. नंतर ओपन कॅटेगरीचा जर विचार केला औरंगाबाद विभागातून, तर महिलांकरता 3, माजी सैनिकांकरता 1, अंशकालीन पदवीधारकाकरता 1, सर्वसाधारणकरता 3, अशा एकूण 8 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. नंतर ऑल कॅटेगरीचा जर विचार केला आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी औरंगाबाद विभाग, तर महिलांकरता 8 जागा आहे, माजी सैनिकांकरता 4 जागा आहे, अंशकालीन पदवीधारकांकरता 2 जागा आहे, सर्वसाधारणकरता 11 जागा आहे, एकूण जागेचा विचार केला तर 25 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. तर नंतर आहे अमरावती विभाग, तर अमरावती विभागामध्ये बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये महिलांकरता SC कॅटेगरीचं सांगत आहे अमरावती विभागातून, तर महिलांकरता 1 जागा आहे आणि 1 जागा जी आहे ती सर्वसाधारणकरता, अशा टोटल 2 जागा भरायच्या आहे. ST कॅटेगरीतून एकमेव जागा भरायची आहे, ती म्हणजे माजी सैनिकातून भरायची आहे. नंतर आहे विजय, तर विजयला जागा दिलेली नाही आहे. याच्यानंतर NTBला सुद्धा जागा दिलेली नाही आहे. नंतर NTC, तर NTC कॅटेगरीला 1 जागा दिलेली आहे आणि ती प्रकल्पग्रस्तातून भरायची आहे. ठीक आहे. नंतर NTD कॅटेगरी आहे मित्रांनो, 1 जागा दिलेली आहे, सर्वसाधारण गटातून भरायची आहे. नंतर SBC कॅटेगरी मित्रांनो, तर SBC कॅटेगरीला 1 जागा दिली आहे, महिलांमधून भरायची आहे. OBC कॅटेगरीला बघू शकता, महिलांमधून 1 जागा आहे, माजी सैनिकांमधून 1 जागा आहे, भूकंपग्रस्तातून 1 जागा, अंशकालीन पदवीधारकातून 1 जागा, अशा एकूण 4 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर महिलांमधून 2, खेळाडूमधून 1, माजी सैनिकांमधून 1, अंशकालीन पदवीधारकातून 1, सर्वसाधारणातून 2 आणि एकूण 7 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. याच्यानंतर टोटल जर विचार केला आपण, तर टोटलमध्ये तुम्ही बघू शकता, महिलांकरता 6 जागा आहे, खेळाडूंकरता 1 जागा आहे, माजी सैनिकांकरता 3 जागा आहे, प्रकल्पग्रस्ताकरता 1 जागा, भूकंपग्रस्ताकरता 1 जागा, अंशकालीन पदवीधारकांकरता 2 जागा, सर्वसाधारण उमेदवाराकरता 5 जागा. एकूण जागेचा विचार केला तर 19 जागा याच्यातून अमरावती विभागातून भरायच्या. नंतरचा विभाग आहे मित्रांनो नागपूर विभाग, तर नागपूर विभागामध्ये तुम्ही बघू शकता, टोटल ज्या जागा SC कॅटेगरीतून भरायच्या आहेत त्या 4 जागा भरायच्या आहेत. 4 जागेपैकी महिलांमधून 1, खेळाडूमधून 1, प्रकल्पग्रस्तातून 1, सर्वसाधारणतून 1 आणि एकूण 4 जागा भरायच्या आहे. ST कॅटेगरीचा जर विचार केला तर 2 जागा भरायच्या आहे मित्रांनो, माजी सैनिक 1 आणि सर्वसाधारण 1, अशा एकूण 2 जागा भरायच्या आहे. विजयचा विचार जर केला तर विजयमधून एकमेव जागा भरायची आहे, ती महिलांमधून भरायची आहे. NTBचा विचार केला तर NTBमध्ये सुद्धा एकच जागा भरायची आहे, ती सुद्धा महिलांमधून भरायची आहे. NTCचा विचार केला तर एकच जागा भरायची आहे, महिलांमधून भरायची आहे. ठीक आहे. NTDचा जर विचार केला तर एकच जागा भरायची आहे, ती सर्वसाधारणमधून भरायची आहे, तुम्ही ते बघू शकता. नंतर SBCचा विचार केला तर SBCला याच्यात जागा दिलेली नाही. OBCचा विचार केला तर महिलांमधून 2, खेळाडूमधून 1, माजी सैनिकांमधून 1, सर्वसाधारणमधून 1, अशा एकूण 5 जागा भरायच्या आहे. ठीक आहे. नंतरचा विचार केला EWS कॅटेगरी, तर महिलांकरता 1 जागा भरायची आहे मित्रांनो, अंशकालीन पदवीधारकाकरता 1, सर्वसाधारणकरता 1, अशा टोटल 3 जागा भरायच्या आहे. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर महिलांमधून 2, माजी सैनिकातून 3, प्रकल्पग्रस्तातून 1, अंशकालीन पदवीधारक 2, सर्वसाधारण 4 आणि एकूण 12 जागा याच्यात भरायच्या आहे. ठीक आहे. नंतर जर बघितलं मित्रांनो ऑल कॅटेगरीचा नागपूर विभागात, तर नागपूर विभागात ऑल कॅटेगरीमध्ये महिलांमधून 9 जागा, खेळाडूमधून 2 जागा, माजी सैनिक 5 जागा, प्रकल्पग्रस्त 2 जागा, भूकंपग्रस्तांना जागा नाही, अंशकालीन पदवीधारक 3 जागा, सर्वसाधारण 9 जागा, एकूण ज्या जागा नागपूर विभागातून भरायच्या त्या 30 भरायच्या. ठीक आहे. ही माहिती होती मित्रांनो. आता पुढचं बघूया.
बघत असतो. तर इथे मुंबई विभागातून टोटल पूर्ण कॅटेगरीच्या ज्या जागा भरायच्या त्या 30 जागा भरायच्या आहे. पुणे विभागातून 3 जागा भरायच्या आहे. नाशिक विभागातून 41 जागा भरायच्या. औरंगाबाद विभागातून 25 जागा भरायच्या. अमरावती विभागातून 19 जागा भरायच्या आहे. नागपूरमधून 30 जागा, अशा 148 जागा भरायच्या. कशाच्या? तर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीच्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीला 148 जागा दिलेल्या आहे 6 डिव्हिजन मिळून. ठीक आहे ना. मुंबई 30, पुणे 3, नाशिक 41, औरंगाबाद 25, अमरावती 19, नागपूर 30 आणि टोटल 148 आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो की याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जर विचार केला तर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा 6 डिव्हिजन म्हणून जर विचार केला आपण तर एससीला 20 जागा आहे, एसटी कॅटेगरीला 11 जागा आहे, व्हीजेला 4 जागा आहे, एनटीबीला 3 जागा आहे, एनटीसीला 5 जागा आहे, एनटीडीला 3 जागा आहे, एसबीसीला 4 जागा आहे, ओबीसीला 29 जागा आहे, ईडब्ल्यूएसला 18 जागा आहे, ओपनला 51 जागा आहे. टोटल जागा ज्या आहेत त्या 148 आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सेस करता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी मिळून जर कॅटेगरीचा विचार केला आपण तर एससी कॅटेगरीला 6 डिव्हिजनमधून गोष्ट करता. एससी कॅटेगरीला इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल मिळून 42 जागा आहे, एसटीला 20 जागा आहे, विजेला 10 जागा आहे, एनटीबीला 10 जागा आहे, एनटीसीला 11 जागा आहे, एनटीडीला 8 जागा आहे, एसबीसीला 7 जागा आहे, ओबीसीला 56 जागा आहे, ईडब्ल्यूएसला 33 जागा आहे, ओपनला 111 जागा आहे. टोटल ज्या आहे 308 जागांचा विचार आहे. बाकीच्या ज्या जागा आहे त्या अपंगांकरता आणि अनाथांकरता राखीव असल्याचं आहे. ठीक आहे. तर राखीव असू शकते आणि काही जागा राखीवसुद्धा आहे. मला वाटते काही 308 पैकी ज्या 316 8 जागा त्यांना दिलेल्या आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा बघूया. मी वाट तुम्हाला होती ती म्हणजे कट ऑफची. तर हा कट ऑफ जो आहे एकंदरीत अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो. याचा कट ऑफ जो आहे थोडा मागे पुढं होऊ शकतो. तर तुमचे जे रिस्पॉन्स आले बहुतेक 50% लोकांचे जे रिस्पॉन्स आले त्याच्यानुसार मी हा कट ऑफ काढलेला आहे आणि जो कट ऑफ आहे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की कसल्याही प्रकारच्या याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार नाही, कारण की एका शिफ्टमध्ये सगळे पेपर पार पडलेले आहे. नॉर्मलायझेशन होणार नाही, त्याच्यामुळे तुमचे ॲक्च्युअल मार्क जे आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. ठीक आहे. पहिला कॉलम कॅटेगरीचा आहे, दुसरा मेल कॅन्डिडेट, तिसरा वुमेन कॅन्डिडेट आहे. ठीक आहे. एससी कॅटेगरीमध्ये जो मित्रांनो कट ऑफ आहे तो 148 ते 156च्या दरम्यान राहू शकतो. याच्यापेक्षा कमीसुद्धा हा जाऊ शकतो. का जाऊ शकतो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. आणि वुमन करता हा कट ऑफ 10 मार्काचा फरकामध्ये राहू शकतो, म्हणजे 138 ते 146 मार्कामध्ये हा कट ऑफ राहू शकतो. एस टी कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो तर 134 ते 140 आणि वुमन करता म्हणजे महिलांकरता हा कट ऑफ 126 ते 132च्या दरम्यान राहू शकतो. बीजेचा विचार केला तर 140 ते 150च्या दरम्यान मेल कॅन्डिडेट आणि 136 ते 138च्या दरम्यान जे आहे ते फिमेल कॅन्डिडेट राहू शकते. ठीक आहे. नंतर एन टी बीचा जर विचार केला तर 146 ते 154च्या दरम्यान मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ राहू शकतो आणि 140 ते 150च्या दरम्यान जो आहे तो फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ राहू शकतो. ठीक आहे. एन टी सीचा विचार केला तर 146 ते 154च्या दरम्यान आणि महिलांचा विचार जर केला तर 140 ते 150च्या दरम्यान राहू शकतो कट ऑफ. एन टी डीचा विचार केला तर 148 ते 154च्या दरम्यान राहू शकतो मेल करता आणि 142 ते 150च्या दरम्यान जो आहे तो महिलांकरता राहू शकतो. एसबीसीचा विचार केला तर 150 ते 162चा कट ऑफ राहू शकतो आणि महिलांकरता जो आहे तो 144 ते 148चा कट ऑफ राहू शकतो. ओबीसी करता 154 ते 164 आणि महिलांकरता 148 ते 154 ओबीसीमध्ये. ठीक आहे. ईडब्ल्यूएस 160 ते 170च्या घरात राहू शकते आणि 150 ते 160च्या दरम्यान जो आहे तो कट ऑफ याचा महिलांचा राहू शकतो ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून. ओपनमध्ये जर विचार केला तर 164 ते 164च्या दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो आणि महिलांकरता 156 ते 166च्या दरम्यान राहू शकतो. ठीक आहे. भरपूर लोकांना या कट ऑफवर ऑब्जेक्शनसुद्धा राहू शकते आणि कट ऑफ मागे पुढे सुद्धा होऊ शकते. मी तुम्हाला वारंवार सांगतो हा अंदाजित कट ऑफ आहे. मला जास्त जे रिस्पॉन्स आलेले आहे तुमचे फक्त काही लोकांचेच रिस्पॉन्स आलेले आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला किती मार्क आहे ते कमेंट करा. काही लोकांनी केले, काहींनी नाही केले, त्याच्यानुसार कट ऑफ आहे कमी जास्त होऊ शकतो. माझ्या अंदाजाने हा कट ऑफ आणखी कमी जाऊ शकतो. का जाऊ शकतो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. तर हा आपला कॅटेगरीनुसार कट ऑफ झाला. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशननुसार कट ऑफ बघूया मित्रांनो. अंदाजित कट ऑफ जो राहणार आहे मित्रांनो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचा इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सेस करता महिलांकरता आपण जो ऑन एन ॲव्हरेज आहे तो 146 ते 156च्या दरम्यान राहू शकतो. खेळाडूंकरता 138 ते 148च्या दरम्यान राहू शकतो. माजी सैनिकांकरता फार कमी राहू शकतो. 120च्या खालीसुद्धा हा कट ऑफ जाऊ शकतो, कारण की माजी सैनिकांची जी संख्या आहे ती ऑलरेडी अवेलेबल नाही आहे. आपण जसे बघितले 1457 पोस्ट करता माजी सैनिक अवेलेबल नव्हते काही ट्रेड करता, तर यांचा कट ऑफ आणखी खाली जाऊ शकतो. प्रकल्पग्रस्त 140 ते 150च्या दरम्यान
भूकंपग्रस्त 140 ते 150च्या दरम्यान, अंशकालीन पदवीधारक 138 ते 148च्या दरम्यान, सर्वसाधारण 160 ते 170च्या दरम्यान. ठीक आहे. तर असा हा कट ऑफ राहू शकतो मित्रांनो. एकूणकडे तुम्ही लक्ष देऊ नका, एकूणचा कॉलम हा एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा कट ऑफ राहू शकतो मित्रांनो. आणखी काय खाली जाऊ शकतो याचं मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो. तुमच्याकरता इथे पदनाम, निर्देशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्हाला माहीतच आहे काय मागितले होते. महत्त्वाचा जो कॉलम आहे मित्रांनो तो एक्सपिरियन्सचा कॉलम आहे. त्यामध्ये एक्सपिरियन्स जो आहे तो कंपल्सरी मागितलेला आहे. भरपूर लोकांकडे एक्सपिरियन्ससुद्धा नसेल, त्याच्यामुळे हा कट ऑफ आणखी खाली जाऊ शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला ते सांगितलं की कट ऑफ खाली जाण्याचे काय कारण राहू शकते. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रोसेस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट फील्ड ऑफ 2 years इन केस ऑफ डिप्लोमा होल्डर. जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकलचा जो अनुभव पाहिजे आहे तो कमीत कमी 2 वर्षाचा पाहिजे आहे. ठीक आहे. आणि 3 years इन केस ऑफ हायर सेकंडरी व्होकेशनल सर्टिफिकेट होल्डर. आणि HSVC ज्यांचं झाले असेल त्यांना 3 वर्षाचा अनुभव जो आहे तो कंपल्सरी आहे. कशाचा? तर प्रॅक्टिकलमधला पाहिजे आहे. ठीक आहे. आणि 4 years इन द केस ऑफ नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट ऑफ नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट होल्डर. ठीक आहे. ज्यांचा ITI झालेला असेल आणि अप्रेंटिसशिप झालेलं असेल त्यांच्याकरता 4 yearचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ठीक आहे. इन अ रिस्पॉन्सिबल पोस्ट इन इंडस्ट्री और इन अ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट और इन an industrial undertaking or commercial concern for local authority or corporation of board establishment by government आफ्टर रिक्वायरिंग द क्वालिफिकेशन. म्हणजे ठीक आहे, तुमचं जे क्वालिफिकेशन तुम्ही कंप्लीट केलं त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कोणत्याही डिपार्टमेंटमधला एक्सपिरियन्स चालणार आहे. अर्जी राहणार आहे एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला त्या कालावधीतला पेमेंट स्लिप लागणार आहे आणि बँकेचा स्टेटमेंट लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जो कट ऑफ आहे, कारण की एक्सपिरियन्स कंपल्सरी मागितल्यामुळे भरपूर काही असे आपण मागच्या पोस्ट बघू शकतो 772 त्याच्यामध्ये कॅन्डिडेट मिळालेले नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा हा कट ऑफ आणखी खाली जाऊ शकतो. बाकी आणखी काही डिटेल माहिती माझ्याकडे आली तर मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळवेल. ठीक आहे. तर तुमचा काही प्रश्न असेल, काही कमेंट असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की कळवा. होऊ शकते की भरपूर लोकांचे आक्षेपसुद्धा असू शकते कट ऑफवरती, परंतु जे तुम्ही कमेंट कराल ते चांगल्या भाषेत करा. ठीक आहे. नाहीतर मला मग कमेंट ब्लॉक करून ठेवावी लागेल. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.